सुप्रभात. सुप्रभात अंश. शुभ सकाळ तनिष्का. शुभ सकाळ सर. तनिष्का, गृहपाठ पाठवला नाही बाळा तू? केलाय की नाही? विसरले. चालेल, नक्की करा. त्याच्याने हं. छान प्रॅक्टिस मिळते. ओके. या आज सुट्टीच आहे ना, की परीक्षा सुरू आहेत तुझ्या? नाही, सुट्टी ऑक्टोबर पासून चालू आहे. ऑक्टोबर पासून सुरू आहे ना. हा, मग आज सुट्टी आहे तर अभ्यास करून टाक. हा, गृहपाठ. ओके. अंश, तुझा गृहपाठ केला नाही बाळा? पाठवला नाही? मी पाठवेल. हं? आज सुट्टी आहे आणि परीक्षा कधीपासून सुरू आहेत शाळेच्या? परीक्षा नाहीये. माहिती नाही? बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. सध्या नाही, सुरू. तर मी त्याची आई होते. ह्या वर्षी त्याची परीक्षा नाही आहे, सेकंड क्लास. ओके. मग गृहपाठ पूर्ण करून पाठव बरं का अंश. अफीफचं काय सुरू आहे अफीफ? त्याला बरं नव्हतं ना सर, त्यामुळे थोडा लेट झाला. आधी हां, त्याकडे पाठवतो. चालेल चालेल. ह्या शाळेची परीक्षा कधी सर आता मराठी? मराठीची सप्टेंबरमध्ये प्लॅन करतोय, पण आणखी डेट वगैरे फिक्स नाही झाली. सगळ्या शिक्षका मिळून विचार करतायत. झालं हो की मी का? ग्रुपवरती टाकतो आणि अपडेट हो करतो. हो. अंश, आज प्रार्थना म्हणशील तू? एक 2 मिनिट आणखी वेळ वाट पाहूया सगळ्यांची जॉईन करण्याची आणि मग म्हणूया. ओके, मी सांगतो. अफीफचं काय सुरू आहे अफीफ? का नाराज दिसतोय? अनम्यूट कर. आवाज येतोय ना माझा तुला अफीफ? बोल, काय झालं? का रुसलाय? नाही तू. मराठीचं पुस्तक घेतले ना सगळ्यांनी सोबत? पुस्तक आहे ना सगळ्यांकडे? पुस्तक किंवा प्रिंट आउट कुठलेही चालेल. आज आपण पुस्तकातनं थोडंसं शिकणार आहोत आणि थोड्या गोष्टी आपण ह्याच्यामधनं करूया. ओके. शुभ सकाळ गार्गी. शुभ सकाळ सर. झाला का ब्रेकफास्ट? हो हो. सर. ओके. आपण 1 मिनिट वाट बघूया, नंतर प्रार्थना सुरू करशील. हा, 1 मिनिटांनी सुरू करूया आपण आणखी.
चालेल. हात जोडा सगळ्यांनी प्रार्थनेसाठी. अंश सुरू कर बाळा प्रार्थना. अनम्यूट कर आणि सुरू कर. म्यूट वरती आहेस बाळा तू. अनम्यूट करशील अंश? आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासून मागणे प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे एकनिष्ठा एक आशा एक शुद्धतेचे चालणे थोडस पुढे येतोस का? तुझा आवाज थोडासा कमी येतोय अंश. माईकच्या थोडस जवळ येतो का? किंवा आवाज वाढव. म्हण परत. भोवताली भोवताली दाटला अंधार दुःख वादळी हे खातरी ओवरी देवी मान भागवंते जाणणे माणसाने माणसाशी माणसानं वागणे हीच आमची प्रार्थना लावले आयुष्य चांगले पावले चालो पुढे जे चांगले ते सांगले येत लाज आता माणसाच वागणे हीच आमची प्रार्थना. छान छान अंश. खूप छान. ओके गुड. करेक्ट. तर आज आपण काय करूया? व्याकरणाचं आपलं एक वचन आणि एक वचन बाकी आहे. ओके. सिलेबस मधलं ते पटकन करूया कवर आणि त्याच्यानंतर मराठीच्या पुस्तकाकडे वळू. ओके. तर कोणाला माहिती आहे का एक वचन कशाला म्हणायचं, अनेक वचन कशाला म्हणायचं? गार्गीला माहिती आहे, अंशला माहिती आहे, तनिष्काला पण माहिती आहे. अफीफ तुला माहिती आहे एक वचन अनेक वचन कशाला म्हणतात? नाही माहिती? बघ ठीक आहे. आता मी काय करतो, स्क्रीन शेअर करतो. ओके. स्क्रीन दिसला की सांगा, मग त्या उदाहरणात आपण एक बघूया. पटकन कव्हर करू, छोटासा टॉपिक येतो आणि मग आपण याच्याकडे बोलूया. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना माझं? स्क्रीन दिसतोय? नाही. परत रिशेअर करतो. ओके. दिसते स्क्रीन आता? दिसते ना सगळ्यांना? ओके. अनम्यूट असा सगळेजण, काही हरकत नाही. ओके. तर एक वचन आणि अनेक वचन काय असतं अफीफला माहिती नाही ना, तर आपण सांगूया. ओके. एक वस्तू असेल किंवा एक गोष्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एक वचन. ओके. आणि त्यात भरपूर गोष्टी असतील म्हणजे जसं एक बोट आहे, बरोबर? एक झालं आणि याच्याऐवजी भरपूर बोट असतील, 3-4 बोट असतील तर आपण काय म्हणतो? अनेक. एकपेक्षा जास्त म्हणजे जेवढे असतील त्यांना अनेक म्हणायचं. एकापेक्षा जास्त असतील तर त्यांना अनेक म्हणतात. ओके. म्हणजे एक वस्तू असते त्याला एक वचन म्हणतात आणि ज्या अनेक गोष्टी असतात त्यांना अनेक वचन असं म्हणतात. आता काही उदाहरणं दिली आहेत. पहिल्या स्क्रीनवरती अंश अनम्यूट कर. स्क्रीनवरती कोण कोण दिसतंय तुला? इकडं डाव्या बाजूला एक वचन कुत्रा, बरोबर? इकडे चित्रामध्ये कसं आहे? एकच कुत्रा आहे, बरोबर? त्यामुळे त्याला एक वचन म्हणतात, एक कुत्रा. आणि त्याचं अनेक वचन करायचं असेल तर काय होतं? एकपेक्षा जास्त इकडे कुत्रे, बरोबर. म्हणजे एकपेक्षा जास्त झाले म्हणून अनेक वचन झालं कुत्रे. ओके. तसं आपण आता पुढचा प्राणी बघूया. तनिष्का अनम्यूट कर.
हा, आता इथे डाव्या बाजूला काय दिसतंय एक वचन मध्ये? मांजर. एकच मांजर, एक मांजर आहे म्हणून आपण काय म्हणाल? एक वचन आहे. मांजर, मांजर म्हणजे एकच आहे म्हणून एक वचन झालं. त्याचं अनेक वचन काय होईल? मांजरे. मांजरे, बरोबर. म्हणजे एक पेक्षा जास्त मांजरे असतील तर मांजरे असं म्हणतो. ओके, चालेल. पुढचं चित्र बघूया आपण. गार्गी अनम्यूट कर. पक्षी. पक्षी, बरोबर. आणि पक्षीचं अनेक वचन, एक पेक्षा जास्त पक्षी आहे तिकडे डाव्या बाजूच्या चित्रात, त्याचं पण काय होतं? अनेक पक्षी असतील. पक्षी. म्हणजे आपण मागच्या यांचं बघितलं, जसं की मांजरचं मांजरे झालं, कुत्राचं कुत्रे झालं, तसं पक्षींचं अनेक वचन होतं का? होतं, पण तोच शब्द असतो, बदलत नाही. तसं काही काही शब्दांचं अनेक वचन हे तेच शब्द असतात. ओके, पक्षीचं अनेक वचन पण पक्षीच राहतं. आपण काय म्हणतो? एक पक्षी झाडावर बसला आहे. आणि भरपूर पक्षी बसले असले तर काय म्हणतो? अनेक पक्षी झाडावर बसलेले आहेत, असंच म्हणतो ना. त्यामुळे त्याचं अनेक वचन सेमच राहतं. ओके, चला पुढचं बघूया. पुढचं चित्र अनिशा, पुढचं चित्र तू सांग. पुढच्या चित्रात कोण दिसतंय? वाघ. वाघ. आणि एकच्या ऐवजी भरपूर वाघ असतील, 2-4 वाघ असतील, तरी आपण काय म्हणतो? अनेक वाघ. वाघच. म्हणजे वाघांचं जसं पक्षीचं पण बदलत नाही, तसं वाघांचं पण बदलत नाही. अनेक वचन आणि एक वचन दोन्ही सेमच असतं. ओके, अबीफ अनम्यूट कर. आता बघ चित्रात काय दिसतंय तुला? हे घेऊया आपण. पेन्सिल हा इंग्लिश शब्द आहे ना, आपण मराठी घेऊ. काय दिसतं चित्रामध्ये? अनम्यूट कर. तू म्यूट वरती आहेस आफिफ, अनम्यूट कर. तुझा आवाज येत नाहीये. चित्रामध्ये काय दिसतंय तुला डाव्या बाजूला? अनम्यूट कर. तू बोलतोयस, तुझा आवाज येत नाहीये, म्यूट वरती आहेस तू. वही. वही, बरोबर. आणि उजव्या बाजूच्या चित्रामध्ये काय आहेत? एकापेक्षा जास्त वही आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतो मग? वह्या. काय म्हणतो? वह्या. ओके, एक असेल तर वही आणि भरपूर असतील तर वह्या, अनेक वह्या. अफीफकडे 5 वह्या आहेत असं म्हणतो ना. ठीक आहे, तसंच पुढचा शब्द आहे शिडी. शिडीचं कोण सांगेल? अनेक वचन काय होतं शिडीचं? सांग अनिशा. शिड्या. शिड्या. ओके, शिड्या असं म्हणायचं. ओके, बरोबर. आणि फुग्यांचं काय होतं? एक फुगा असेल तर? अंश, तू सांग. फुगे. फुगे, बरोबर. ओके, तर हे झालं एक वचन अनेक वचन. ओके, आता आपण पुस्तकाकडे वळूया. ओके, सगळ्यांनी बुक आणलंय? आपण वाचन घेऊ. ओके, आणि पुस्तकामध्ये आपण मागच्या वेळी शिकलेलं, मागच्या वर्गांमध्ये घेतलेलं आहे नदीचे गाणे. आणि त्याच्याच पुढे पेज नंबर 27 वरती आहे मी नदी बोलतो, मी नदी बोलते. ओके, सगळ्यांना सापडलं पेज? मी नदी बोलते. ओके, पेज नंबर 27, 2/7. ओके, 27.
असं दिसतं. हे बघा, हे चित्र आहे. सगळ्यांना सापडलं? थम्सअप दाखवा. ओके, गार्गी, अनिष्का, यक्षित, ओके, अंशला पण सगळं ओके, चालेल. मग आपण अंश पासून सुरुवात करूया. अंश, पहिला पॅराग्राफ वाचतो. पहिल्यांदा पाठ 16वा, मी नदी बोलते, बरोबर. आणि तिकडे नदीचं चित्र आहे बघ, डोंगर दऱ्यातून नदी येते. त्याच्या खालच्या ओळी वाचायला सुरू कर. मी मी नदी आहे. नाही, मी आहे नदी. माझा माझा जन्म असं म्हणायचं. ओके, पर्वतावर होता. हा, पर्वतावर. आता वच्या वरती जे र फोडलेलं ना, ते वच्या आधी म्हणायचं, म्हणजे पर्वतावर असं म्हणायचं. पर्वतावर होता. होतो. ओची मात्रा आहे ना. हा, मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. आता पुढचं वाच. मला हा अनेक बरोबर ओढे येऊन भेटतात. बरोबर, मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ढला या जोडले, ढ्या म्हणायचं. ओढ्या, आणि त्याच्यावरती अनुस्वार दिलाय म्हणून काय म्हणायचं, ओढ्यान. नाकात आला पाहिजे तो उच्चार, ओढ्यांमुळे. ओके, असं नाकात अनुस्वाराचा उच्चार आला पाहिजे. मी मोठी होत जाते. बरोबर, नदी काय होते, ओढे येऊन मिळतात नदीला अनेक, त्यामुळे नदी ओढ्यांमुळे मोठी होत जाते. ओके, पुढचं एक वाक्य वाच. इतर नद्याही बरोबर मला येऊन बरोबर मिळतात. ओके, मिळतात. ओके, तर काय म्हणते, ही नदी बोलते, नदी आपल्याशी बोलते. ओके, नदी काय म्हणते, मी आहे नदी, म्हणजे ती एक नदी आहे म्हणून सांगते, मी नदी आहे म्हणून सांगते. आणि काय सांगते की तिचा जन्म कुठे होतो, पर्वतावर. काय म्हणते, माझा जन्म कुठे होतो, पर्वतावर. माझा उगमस्थान, म्हणजे त्याला काय म्हणतात, उगमस्थान पण म्हणतात. नदीचा जन्म कुठे होतो, पर्वतावर. ओके, आणि काय म्हणते नदी, परत सांगते. आता तुम्ही त्या चित्रात बघितलं बघा, एक मेन मुख्य नदी आहे आणि त्याला छोटे छोटे असे ओढे येऊन मिळतात बाजूने, बरोबर. छोट्या उपनद्या येऊन मिळतात. तर त्यामुळे काय होतं, त्या नदीला अनेक ओढे येऊन भेटतात किंवा छोट्या नद्याही येऊन मिळतात. त्यामुळे ती नदी काय होत जाते, मोठी होत जाते. त्यामुळे तिची साईज बघा, आधी छोटी होती वरती, नंतर 2 नद्या येऊन मिळाल्या की परत मोठं झालं पात्र. असं पुढे पुढे जशा नद्या येऊन मिळतील तसं तसं नदीचं पात्र मोठं होत जातं, म्हणजे नदी मोठी होत जाते. ओके, आलं लक्षात. पुढचा पॅराग्राफ वाचशील तनिष्का? आता तिथे धरण वगैरे दिसतं चित्रामध्ये, त्याच्या खालचं वाचा, माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पायावर नाही, माझ्या पा आणि अर्ध न आहे तिथे, न ला या जोडले. हा, माझ्या पाण्यावर, बरोबर. वीज तयार करतात, बरोबर. त्या विजेवर कारखाने चालवतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, बरोबर. शेतातील पंप चालवतात, बरोबर. पिण्यासाठी पाणीच्या नाही, परत बघा, आता न ला या जोडले, वरती आपण पाण्यावर म्हटलं, मग इथे काय होईल,
पाण्याचा हा, वापर पिण्यासाठी करतात. पाण्याचा वापर करतात. बरोबर. छान. पुढचं एक वाच. मी उड्या मारते इकडे उजव्या बाजूला. धबधबा दिसतो त्याच्या खालचं. मी उड्या मारते, धावते, बरोबर. उंच हम्म, कड्यावरून हम्म. वेगाने वेगाने. बरोबर. कोसळते. बरोबर. धबधब्याच्या धबधब्याच्या रूपाने हम्म, वातावरण नाही, आता बघ आपण अंशने पण हा शब्द वाचला होता. वच्या वरती र आहे तर तो वच्या आधी म्हणायचा. पर नंतर व म्हणायचं. पर्वतावरून पर्वतावरून खाली येते. छान. खूप छान तनिष्का. ओके. असं डोक्यावरती र असला की तो त्या अक्षराच्या आधी र म्हणायचा असतो. जसं की पर्वत आधी वच्या वरती रफार आहे म्हणून आधी र म्हणायचं. पर्वत. असं र पूर्ण म्हणायचं नाही, अर्धा म्हणायचा. पर्वत असं. आलं लक्षात? ओके. छान छान तनिष्का. मग इथे काय काय सांगितलंय? पहिल्या ह्याच्यात आपण बघितलं की नदी काय म्हणाली? मी नदी आहे, माझा जन्म पर्वतावर होतो, मला अनेक ओढे वगैरे येऊन भेटतात किंवा नद्या येऊन मिळतात, त्यामुळे माझा आकार मोठा होतो. ती मोठी होतेच नंतर. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये काय म्हणते की आपण माणसं म्हणजे कोण? आपण माणसं आहोत की नाही, बरोबर? तर माणसं काय करतात? धरण बांधतात. त्या चित्रात दाखवले ना, असं धरण बांधतात. धरण बांधून पाणी अडवतात आणि ते पाणी अडवलं की त्याच्या खाली असं पवनचक्की वगैरे सारखं असतं, असं पंख्यासारखं असतं. त्या पंख्याच्या पातावरती पाणी पडलं की तो पंखा फिरतो आणि तो पंखा फिरला की त्याच्यापासून काय तयार होतं? इलेक्ट्रिसिटी, लाईट. आपण जी लाईट वापरतो ना घरामध्ये त्याला मराठीत म्हणतात वीज निर्मिती होते. मग तेच म्हणते नदी काय म्हणते की माझ्या पाण्यावरती काय तयार करतात? वीज तयार करतात. आपल्याकडे जी लाईट येते ना ती नदीच्या पाण्यावरती तयार करत असतात. ओके. म्हणजे वीज वेगवेगळ्या प्रकारे तयार करतात. एक प्रकार असतो पाण्यापासून तयार करणे, त्याला म्हणतात जलविद्युत केंद्र. ओके. पाण्यापासून तयार केलेली जी वीज असते तिला काय म्हणतात? जलविद्युत. ओके. मग ती तशी पाण्यावरची वीज तयार करतात आणि मग त्या विजेवर काय चालतं? आपल्या घरातले फॅन, लाईट्स वगैरे सगळं चालतात ना लाईट वरती. तसंच मोठे मोठे कारखाने पण कशावर चालतात? विजेवरती चालतात. ओके. आणि परत काय सांगते नदी की त्या पाण्यावरती शेतीतील पंप पण चालतात आणि त्या पाण्याचा वापर लोक कशासाठी करतात? पिण्यासाठी पण. बरोबर. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात असं सांगते नदी. ओके. मग पाण्याचे काय काय वापर झाले? कोण सांगेल? अनिशा सांग. पाण्याचा काय काय वापर झाला? कशासाठी पाणी वापरतात? पाणी पिण्यासाठी वापरतात. आणखी एक पिण्यासाठी वापर झाला. आणखी दुसरं? आणखी काय आणि काय? शेतासाठी वापरतात. बरोबर. शेतातील पंप चालवण्यासाठी वापरतात. आणखी एक सांगितलंय. पाण्यावरती काय तयार करतात? पंप. नाही, पाण्यावरती वीज तयार करतात. बरोबर. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज तयार करतात. बरोबर. आणि ते वीज वापरून कारखाने चालतात. तर आता आणि त्याच्या पुढे काय म्हणते नदी? मी उड्या मारते. उड्या मारते म्हणजे कसं? धबधबा आपण कसं वरतून खाली उडी मारली की जंप होते, तशी नदी जेव्हा उडी मारते त्याच्याने काय तयार होतो? धबधबा तयार होतो. बरोबर. तसं ती धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते नदी. ओके. आता त्याच्या खालचा जो पॅराग्राफ आहे ना, पर्वत उतारावरून सुरू होतोय. अनिशा तिथून पुढे तू वाचायला सुरू कर. ओके. पर्वत उतारावरून तिथून पुढे. आलं का लक्षात? पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात. नाही, हे बघ आता तो शब्द कसा आहे? मैदानी आहे का? त्याच्यावरती मेची मात्रा नाही, आईची मात्रा आहे. 2 मात्रा आहेत ना? एक मात्रा असेल तर मे म्हणलं. मैदानी. बरोबर. भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते. मैदानी भागात आल्यामुळे, सपाट भागात आल्यामुळे माझा वेग काय होतो? कमी होतो. नदीचा वेग आधी धबधब्यावरनं किंवा पर्वतावर नदीचा वेग खूप प्रचंड असतो. पुढे
झला या जोडलं. जसं न ला या जोडलं होतं तर न्या झालं होतं, पाण्या. तर आता इथे काय होईल, म ला झ ला या जोडले, ज्या. माझ्या, बरोबर. दोन्ही ती आडवी रेषा म्हणजे र आहे बरं का, र ला या जोडले. माझ्या दोन्ही बरोबर किनाऱ्यावरील परिसर हिरवागार करते. बरोबर. माझ्यामुळे पूर्ण ज नाही वाचायचं, अर्ध ज आहे ना, अर्ध वाचायचं. माझ्यामुळे असं. माझ्यामुळे शेतात भरपूर धान्य पिकवतात, पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या असं म्हणायचं. सगळ्यांच्या तो अनुस्वार आला पाहिजे ना. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात आणि सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. बरोबर. छान छान वाचलं. तर मग काय म्हणते नदी पुढे, पर्वतावर आधी नदी पर्वतावर उगम पावते, पर्वतावरनं धरण वगैरे बांधून पुढे वाहत आली नदी, बरोबर, धबधब्याच्या रूपातून वगैरे डोंगरातून खाली आली. मग खाली आल्यानंतर सपाट मैदानी प्रदेशात होते, सपाट असतो मैदान. मग तिथे मैदानी प्रदेशात आल्यावर मग नदीचा काय होतो, स्पीड किंवा जी वेग असतो नदीचा वेग काय होतो, कमी होतो. मैदानी प्रदेशात आल्यावर नदीचा वेग कमी होतो. आणि नदी काय करते, तिच्या दोन्ही किनाऱ्यावर म्हणजे तिच्या दोन्ही बाजूला जे काही झाडं असतात वगैरे, असे गवत झाडं असं भरपूर गोष्टी येतात, बरोबर. मागच्या झाडात आपण बघितलं ना, आम्रतरू होते नदीच्या काठी वगैरे, त्यामुळे नदीच्या बाजूबाजूला सुद्धा हिरवगार असतं, कारण पाण्यामुळे झाडं गवत वगैरे अशा गोष्टी आलेल्या असतात. त्यामुळे नदी तिच्या किनाऱ्यावरील प्रदेश सगळा हिरवागार करते. ओके. आणि शेतकरी काय करतात, नदीच्या पाण्याचा वापर करून भरपूर धान्य पिकवतात, बरोबर. पण नदीला काय वाटतं, मी एवढं सगळं उपयोगी करते, पिण्यासाठी पाणी देते, वीज देते, मी तुम्हाला कारखाने चालवण्यासाठी देते, शेतपंपांना हे वीज चालतं, माझ्या पाण्यावरती चालतात, शेती देतात, सगळं धान्य होतं, सगळं होतं, तरी पण काय खंत आहे नदीला, म्हणजे कशाचं दुःख वाटतं, खंत आहे, म्हणजे तिला ते आवडत नाही किंवा त्याचं दुःख होतं एका गोष्टीचं. कुठल्या गोष्टीचं दुःख होतं, कोण सांगेल, गार्गी सांगशील. बघ तिथे लिहिलेलं आहे, आता अनिशा वाचत होती ना, अनम्यूट कर. बघ त्यात काय म्हणते, नदी काय म्हणते, मला एका गोष्टीची खंत आहे, म्हणजे मला एका गोष्टीचं दुःख वाटतं. कोणत्या गोष्टीचं, मी एवढं सगळं चांगलं देते, मी एवढं सगळं पाणी देते, वीज देते, तुम्हाला पिण्यासाठी पाणी देते, एवढं छान छान करते, आणि तरी पण माणसं काय करतात, नदीच्या प्रवाहामध्ये सांडपाणी म्हणजे जे घाण गटाराचं पाणी वगैरे असतं ते पाणी, कचरा टाकतात त्या नदीमध्ये, आणि त्या नदीला काय करतात, पोल्यूट करतात, प्रदूषित करतात. ओके. म्हणून नदीला त्या गोष्टीचं काय होतं, दुःख वाटतं, कारण तिच्यामध्ये एवढं चांगलं तुम्हाला ती नदी देते, आणि माणसं काय करतात, उलट नदीमध्ये कचरा टाकतात, घाण टाकतात, सांडपाणी सोडतात, म्हणून त्या गोष्टीची नदीला काय वाटते, खंत वाटते. बोल गार्गी काय म्हणते. तर आम्हाला शाळेत शिकवले की कधीही नदीत कचरा घालायचा नसतो. हा, नदीच्या पाण्यात कधी कचरा घालायचा नसतो, त्याच्यामुळे नदीला दुःख होतं आणि नदीचं पाणी प्रदूषित होतं, म्हणजे घाण होतं, मग ते पिण्यायोग्य राहत नाही. ओके. चालेल गार्गी, आता पुढचा पॅराग्राफ तू वाचशील. मी वाचतो. कोण म्हणते, अफीफ वाचतोय का. हा चालेल, वाच. पहिल्या 2 ओळी तू वाच.
माणसांच्या असं माणसांच्या हम्म. वस्त्या वस्त्या हम्म. वस्त्या छोटी गावे शहरे नाही शहरे यावर अनुस्वार आहे. यांच्या असा आहे तो शब्द. जवळून वाहत जाताना जास्तच आहे ना तिथे पुढे नाही होते शीत शला पहिली विनंती होते. मग काय म्हणते, माणसांच्या वस्त्या छोटी गावे आणि शहरे यांच्या जवळून वाहत असताना मी जास्तच प्रदूषित होते. म्हणजे गावातली माणसं, छोटी गावं, शहराच्यातली माणसं त्याच्यामध्ये कचरा टाकतात म्हणून ती जास्त प्रदूषित होते. ओके, ठीक आहे. छान वाचलंस. जोड शब्दांचं थोडंसं व्यवस्थित बघायचं आणि सगळे अक्षर वाचायचे बरं का आज. मध्ये मध्ये एखादं कुठलंच अक्षर सोडायचं नाही. ओके, आता गाडगी तू पुढचं वाचतेस, त्याच्या पुढचं पॅराग्राफ. ओके, अनम्यूट कर. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला. असेच मी सगळ्यांना सांगत असते. बरोबर, करेक्ट. छान वाचला हा तो शब्द, सगळ्यांना. अनुस्वार एकदम व्यवस्थित वाचला. छान. पुढचं वाच. शेवटी मी सागराला जाऊन मिळते शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. व्हेरी गुड, छान. गार्गीने बघा सगळे जोडाक्षर वगैरे व्यवस्थित वाचले. खूप छान गार्गी. ओके, तर मग नदी या पॅरेग्राफ मध्ये काय सांगते की एवढी प्रदूषण झालं, काही झालं तरी नदी सतत चालतच राहते. ती तिचं काम असतं, जे चालायचं वाहायचं काम असतं ते करतच असते. ती कधी थांबत नाही. आणि इथे एक शिकवण देते आपल्याला नदी. काय शिकवण देते की कधीही आयुष्यात थांबायचं नाही. थांबला तो संपला. सांगते ना नदी, थांबला तो संपला. म्हणून थांबायचं नाही. आपलं जे काम आहे ते करत राहायचं. म्हणजे आपला अभ्यास आहे. लहान मुलांचं काय काम असतं, अभ्यास करणे, व्यवस्थित खेळणे वगैरे, तर ते करत राहायचं सतत. ओके, असं म्हणजे कधीही थांबायचं नाही. जो थांबतो तो संपून जातो. त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे बघा, पूर्वी म्हणायची की आपण जसं माकडांना शेपटी असते तशी माणसांना पण पूर्वी शेपटी होती, पण माणसाने तिचा कधी वापरच केला नाही. त्यामुळे माणसांची शेपूट नाहीशी झाली, निघून गेलं. म्हणजे जर आपण एखाद्या गोष्टीचा वापर नाही केला, आपण जर अभ्यास करत नाही गेलो, तर मग आपला बुद्धी, आपले विचार करण्याची शक्ती, आपलं नॉलेज पण कमी होतं. त्यामुळे कधी थांबायचं नाही. अभ्यास करणे, खेळणे ह्या गोष्टी सतत चालू ठेवायच्या. ओके, यक्षित अनम्यूट कर. हा, आता आपण प्रश्न उत्तरे घेऊया. पुढच्या पानावरती प्रश्न उत्तरे आहेत. ओके, आता सगळं वाचन केलं आपण छान छान. आता पुढचे प्रश्न वाच. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पेज 28 वरती पहिला प्रश्न वाच तू. नदीचा जन्म कुठे होता? हा, आणि उत्तर येईल तुला सांगता. नदीचा जन्म कोठे झाला? अंशनी वाचलं होतं बघ. कुठे झाला होता नदीचा जन्म? कुठे जन्म होता नदीचा? आपण आत्ताच वाचलं होतं. हा, बोल, बरोबर आहे. हा, नदीचा जन्म पर्वतावर होतो. ओके, असं पूर्ण वाक्यात. नदी, प्रश्न काय, नदीचा जन्म कोठे होतो? तर उत्तर काय द्यायचं? नदीचा जन्म पर्वतावर होतो. हा, बरोबर, करेक्ट. पुढचा प्रश्न वाचशील आणखी एक पुढचा प्रश्न वाच. नदी मोठी कशी होते? हा, नदी मोठी कशी होते, बरोबर. सांग बरं, नदी मोठी कशी होते?
सांगता येईल का? किंवा अंश सांगेल. अंश, या प्रश्नाचं उत्तर तू दे. नदी मोठी कशी होते? तू वाचलं होतंस ना? सांग कशी होती नदी मोठी? नदीला कोण कोण येऊन भेटतं? ओढे हा, नदीला अनेक ओढे येऊन भेटतात आणि नद्या येऊन भेटतात, त्यामुळे नदी काय होते? मोठी होते. मग कसं उत्तर लिहू आपण? उत्तर कसं सांगू? नदी मोठी कशी होते हा प्रश्न विचारला तर उत्तर काय द्यायचं? नदीला अनेक ओढे आणि इतर नद्या येऊन मिळतात, त्यामुळे नदी मोठी होते, असं उत्तर द्यायचं पूर्ण. ओके, पुढचा आणखी एक प्रश्न घ्या अंश. ओके, ई नंबरचा प्रश्न वाचशील? नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात? सांग बरं उत्तर. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात? पिण्यासाठी. हा, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आता. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक पिण्यासाठी पिण्यासाठी, शेतातील पंप चालवण्यासाठी आणि पाण्यावर वीज तयार करण्यासाठी करतात. ओके, आणखी काहीतरी सांगत होता तू, काय म्हणत होता आणखी? वीज बनवण्यासाठी. वीज बनवण्यासाठी करतात, बरोबर. ओके, चालेल. तनिष्का, पुढचा प्रश्न घे. नदीचा वेग कधी कमी होतो? हा, नदीचा वेग कधी कमी होतो? सापडतंय का उत्तर? बघ, पर्वतावरून नदी कुठे जाते? धबधब्यावरून, पर्वतावरून खाली येते आणि कुठे जाते? आठवतंय का? आपण आता शिकलो होतो बघ, मैदानात. हा, सपाट मैदानामध्ये. सपाट मैदानामध्ये नदी आली की तिचा वेग कमी होतो, बरोबर. मग आता तनिष्का सांग, पूर्ण वाक्यात उत्तर सांग तू. या प्रश्नाचं पूर्ण वाक्यात उत्तर सांग. नदीचा वेग कधी कमी होतो? याचं उत्तर कसं देशील पूर्ण वाक्यात? नदीचा वेग सपाट मैदानी भागात कमी होतो. ओके, असं सांगायचं उत्तर. काय सांगशील उत्तर? सांग परत एकदा. नदीचा वेग कधी कमी होतो तनिष्का? नदीचा वेग सपाट सपाट मैदानी भागात कमी होतो. असं पूर्ण वाक्यात उत्तर सांगायचं, म्हणजे हे वाक्य पूर्ण होतं. ओके, चालेल. एक्सक्यूज मी सर, हा, बोल. आमच्याची आई बोलते. आमचा व्हिडिओ दिसत नाहीये आम्हाला, म्हणजे आम्ही ह्याच्यात पार्टिसिपंट्स लिस्ट मध्ये दिसतंय आमचं नाव, पण आमचा व्हिडिओ दिसत नाहीये. नाही, दिसते मला, अनिशा दिसते मला. दिसतीये का? हा, ओके ओके. मे बी नेटवर्क बँडविड्थचा इश्यू असेल. हा, पण अनिशा दिसते मला बरोबर. दिसते ना? ओके, थँक्यू सर. पुढचा प्रश्न कोण सांगतो? हा, अफी बोल, वाच पुढचा प्रश्न. नदी आपल्याला कोणता देते? दवर एची मात्रा, दे तवर एची मात्रा, ते देते. सांग बरं उत्तर, सांगू शकशील का? पूर्ण वाक्यात सांगायचं. नदी आपल्याला कोणता संदेश, हा, पूर्ण वाक्यात सांग. तो संदेश सांगितलास तू बरोबर, पण पूर्ण वाक्यात. आपण कसं पूर्वी आधीच्या प्रश्नांची उत्तर कशी सांगितली? नदीचा जन्म कुठे होतो? तर आपण उत्तर काय सांगितलं? नदीचा जन्म पर्वतावर होतो. तसं ह्या प्रश्नाचं उत्तर सांग. नदी आपल्याला कोणता संदेश देते? नदी आपल्याला थांबला तो संपला,
असा संदेश संदेश देतो देते 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 म्हणायचं. असं म्हणायचं. ओके, याला म्हणतात पूर्ण वाक्यात उत्तर. ओके, परत एकदा म्हणशील, परत एकदा म्हण, सांग पूर्ण. नदी आपल्याला थांबला तो संपला संदेश असा संदेश असा संदेश देते देते. ओके, चालेल, छान छान. आता हे पुढचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर खूप वेगवेगळं आहे. बघा तो प्रश्न कसा मजेदार आहे. तुमच्या जिल्ह्यात म्हणजे आपण जिथे राहतो, ओके, ते गाव असेल. आता बरेच जण बेंगलोरमध्ये राहतात, बरोबर, आणि किंवा तुमच्या गावाकडचं सांगा की जो काही जिल्हा आहे, जसं पुणे जिल्हा आहे महाराष्ट्रात, सातारा आहे, कोल्हापूर आहे, बरोबर, भरपूर जिल्हे आहेत ना, मुंबई आहे. तर तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत याचं उत्तर या पुस्तकामध्ये नाहीये, ते उत्तर तुम्ही सांगायचंय. ओके, सांगा, कोण सांगू शकेल कोणती कोणती नदी आहे? सर मी बोलतो. हा, सांग. कृष्णा नदी आहे सांगली जिल्ह्यामध्ये ना. व्हेरी गुड. आणि अनिष्का, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती नदी आहे? तनिष्का? पवना नदी. पूर्णा? पवना नदी. पवना नदी, व्हेरी गुड. आणि कुठला जिल्हा? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये, ओके. अनिशा, तू सांग तुझ्या गावाचं नाव आणि नदीचं नाव एखाद्या. येईल सांगता? तुझं गाव कोणतं आहे सांग महाराष्ट्रामध्ये? पुणे. पुणे. मग पुण्यामध्ये कुठल्या कुठल्या नद्या आहेत? पुण्याच्या मधून एक नदी जाते बघ, कुठली नदी म्हणतात तिला? मोठा. बरोबर, मुळा आणि मुठा. मुळा आणि मुठा पण पुण्यामध्ये आहेत. व्हेरी गुड. आणि तनिष्काने एक नदीचं नाव सांगितलं, पावना. ओके, ती पण पुण्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके, अंश, तू सांग एखाद्या नदीचं नाव. मांजरा नदी. कोणती नदी? मांजरा नदी. आणि जिल्हा कुठला आहे? धुळे जिल्हा. धुळे जिल्हा, ओके. यक्षित, तू कुठल्या जिल्ह्यात नाहीस आणि कोणती नदी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये? धुळेला आहे पांढरा नदी. ओके, तू पण धुळ्याचाच आहेस? ओके, चालेल. आणि गार्गी? बेंगलोर आणि कावेरी. ओके, बरोबर, बेंगलोरमध्ये कावेरी नदी पण आहे. कावेरी वॉटर येतं ना बेंगलोरमध्ये, बरोबर. तर आता आपण भरपूर नद्यांची नावं शिकली. असं हा प्रश्न म्हणलं, मग असं त्या प्रश्नाचं उत्तर लिहा. ओके, एक्सक्यूज मी. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न दुसरा काय आहे? प्रश्न दुसरा, पहिल्या 2 उदाहरणांचे निरीक्षण करा आणि त्यानुसार रिकाम्या जागा भरा. ओके, तर पहिलं मी वाचून दाखवतो. पहिलं कसं म्हटलंय? अ मध्ये काय दिले? 3 शब्द दिले. चालणे, म्हणजे चालणे ही क्रिया आहे, क्रियापद असतं, बरोबर. चालणे, त्याचाच क्रियापदाचा अर्थ बदलतो. अर्थ बदलतो म्हणजे त्याचं रूप बदलतं फक्त. चालतात आणि चालवतात. ओके, एकच शब्द आहे चालणे. चालणे हीच क्रिया आहे, पण त्याचे 2 शब्द कसे चालतात. म्हणजे आपण कसं म्हणू? आता यक्षित आणि तनिष्का ते दोघे जण रस्त्याने चालत असतील तर काय म्हणतो आपण? यक्षित आणि तनिष्का रस्त्याने चालतात. ओके, तुम्ही दोघेही चालतात, कोणीही दोघे जण घेतला आपण असं. तर तेव्हा जेव्हा आपण कुठला शब्द वापरतो? मग चालतात. आणि त्याच्या पुढचा शब्द कोणता आहे? अंश, अनम्यूट कर. चालवतात, बरोबर. त्याच्या पुढचा शब्द चालवतात. तो शब्द वापरून तुला सांगता येईल का एखादं वाक्य? जसं चालतातच मी सांगितलं की तनिष्का आणि यक्षित रस्त्याने चालतात, तर चालवतात शब्द असलेलं वाक्य सांग. येईल का सांगता? एक मुलगा गाडी चालवतो.
तो झालं चालवतो, बरोबर. गाडी चालवतो म्हणजे जो जर स्वतः चालत असेल तर चालवतो. चालवतात म्हणजे कोणीतरी दुसरं त्याला चालवत असेल. जसं की छोटं बाळ असतं बरं का. छोट्या बाळाला आपण काय करतो, त्याचे हात धरतो, बरोबर. आणि त्याचे बाबा किंवा त्याची आई त्याला चालवायला शिकवतात. मग त्याला काय म्हणतात, बाळाला बाबा चालवतात. किंवा एखादं खेळणी असेल, त्या खेळणीला आपण चावी देतो, बरोबर. आणि ते खेळणं चालवतो म्हणजे त्याला काय म्हणतात, अंश गाडीची खेळणी चालवतो, बरोबर. त्या ठिकाणी तो शब्द येतो, चालवतात. ओके, ठीक आहे, आलं लक्षात. आता त्याच्या पुढचे शब्द आहेत. त्याच्या पुढचा शब्द कोण वाचेल? अफीफ, वाचून दाखव पुढचा शब्द. पळणे पळणे. पळणे हा, आणि त्याच्या पुढचा शब्द पळतात पळतात. ओके, आणि त्याच्या पुढचं पहवातात पळवतात. ओके, पळवतात पळणे, पळतात, पळवतात. आता एखादं वाक्य सांग, पळतात किंवा पळवतात शब्द असलेलं. अफीफ आणि त्याचा मोठा भाऊ मैदानावर पळतात. पळतो की नाही? हा हा, मग असं वाक्य. आणखी एक वाक्य म्हणून सांग. बनव, कुठलंही वाक्य बनव. शाळेत सर्वांना पळवतात पळवतात, बरोबर. पण कोणाला पळवतात? कोणी आगाऊपणा मस्ती केली तर स्पोर्ट्स टीचर शिक्षा म्हणून पळवतात की नाही. मग तो शब्द पळवतात, बरोबर. ओके, त्याच्या पुढचा शब्द गार्गी. त्याच्या पुढचा शब्द वाचतो. भेटणे भेटणे. आता वरच्या शब्दाचं कसं झालं, पळणेचं पळतात आणि पळवतात. तसं भेटणेचं काय होईल? भेटवतात भेटवतात होईल, बरोबर. तो तिसरा शब्द येईल. आणि मधला भेटतात भेटतात, बरोबर. भेटणे, भेटतात आणि भेटवतात. मग एखादं वाक्य सांगता येईल का तुला भेटतात शब्द घालून? तुला वाढदिवसाला काय भेटतं? मागच्या वाढदिवसाला बाबांनी काय दिलं? किंवा आपण एखाद्याच्या घरी गेलो की आपण त्याला काय करतो? भेटतो, बरोबर. आता आपण, तू जर अनिशाच्या घरी गेलीस तर काय म्हणशील? गार्गी अनिष्काच्या घरी जाऊन गार्गी अनिष्काला भेटली, बरोबर. किंवा अनिष्काच्या सोसायटीमध्ये गार्गी आणि अनिशा एकमेकींना भेटतात, बरोबर. किंवा तू गार्डन मध्ये खाली खेळायला गेलीस मैत्रिणींसोबत, तर तू काय म्हणशील? तुझ्या मैत्रिणीचं नाव सांग एखाद्या. समारा समारा. ओके, समारा आणि गार्गी तुमच्या सोसायटीच्या गार्डन मध्ये भेटतात. आणि हीच जर भेट दुसऱ्या कोणी घडवून आणली, ओके, आई तुला घेऊन गार्डन मध्ये घेऊन गेली, तर कसं म्हणशील? आईने गार्गी आणि समायरांना गार्डन मध्ये, मैत्रिणींना गार्डन मध्ये भेटवतात. ओके, म्हणजे दुसऱ्या कोणी जर ती क्रिया केली तर भेटवतात हा शब्द वापरतात. आणि आपण करत असू तर भेटतात असं. ओके, आलं लक्षात. असं वाक्य बनवायचे. याच्या पुढचा शब्द आहे करणे. कोण सांगेल? कोणाची बारी राहिली आहे? अनिशा, सांग. आता तिथे मधला शब्द दिलाय करतात, बरोबर. तर त्याचा आधीचा शब्द आणि शेवटचा शब्द काय होईल सांगशील? जसं वरती शब्द झाला भेटणे, भेटतात, भेटवतात, बरोबर. तसं करतातचं काय होईल? जमेल का?
अनिशा हे बघ कसं होईल. भेटणेचं भेटतात झालं बरोबर. पळणेचं पळतात. तसं करतातचं काय होईल. पळतातचं पळणे, भेटतातचं भेटणे, तर करतातचं करणे. बरोबर होईल की नाही. असं मग पहिला शब्द करणे झालं. करणे, करतात आणि शेवटचा काय होईल. पळणे, पळतात, पळवतात. हा बरोबर. करणे, करतात, करवतात. आणि आता मला सांग, एखादं वाक्य सांगू शकशील करतात किंवा करवतातचं. अनिशा आणि तिचा छोटा भाऊ अभ्यास करतात का फक्त खेळतात. करतात ना असं. आणि करवतातचं दुसरं कोणीतरी तुझ्याकडनं अभ्यास करून घेते त्याला कसं म्हणणार. आई बाबा अनिशाकडनं अभ्यास करवतात. ओके आलं ना लक्षात. असं. यक्षित पुढचा शब्द तू घे. मिळणे. मिळणे. हा मिळणे. मिळतात बरोबर. मिळणे, मिळवतात, मिळतात आणि मिळवतात. ओके एखादं वाक्य सांग. मिळणे, मिळतात किंवा मिळवतात. वाढदिवसाच्या दिवशी यक्षितला भरपूर गिफ्ट काय होतात. वाढदिवसाच्या दिवशी यक्षितला भरपूर गिफ्ट मिळतात. ओके आलं ना बरोबर शब्द. छान. तर हे जे शब्द आहेत ना या शब्दांचे काही ब्लँक जागा दिलेल्या आहेत बरोबर. जसं भेटणे त्याचं भेटतात आणि भेटवतात हे शब्द लिहिले आहेत. तर एवढा तुम्ही गृहपाठ करा. प्रश्न दुसऱ्याचा तो जिथे जिथे ब्लँक जागा आहेत तेवढ्या सगळ्या कंप्लीट करून आणायच्या. ओके कोणाला काही प्रश्न आहे आजच्या शिकवणीवर. नाही चालेल. मग फक्त एवढाच गृहपाठ की प्रश्न दुसरा लिहायचा सगळ्यांनी आणि नोटबुक वरती पाठवा. चालेल. आज इथेच थांबूया मग आपण. चलो बाय बाय. एन्जॉय करा आणि मागच्या वर्गाचा गृहपाठ ज्यांचा अपूर्ण आहे त्यांनी पूर्ण करून पाठवा. ओके चलो बाय बाय. बाय. धन्यवाद सर. धन्यवाद. बाय बाय.